आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं या विश्वस्त मंडळीचे जे अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत ते संदीपानांना भुमरे या ठिकाणी उपस्थित झाले. जोरदार टाळी वाजून साहेबांचं या ठिकाणी स्वागत करा. सगळे साहेबांचं सगळ्यांनी स्वागत करा. साहेब कोण्या पक्षाचे आहेत, साहेब कोण्या पक्षाचं काम करतात हे आम्हाला माहीत नाही. फक्त साहेब हे वारकऱ्याचं काम करतात म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो, एवढंच. म्हणून साहेबांना मनापासून धन्यवाद. आपण सगळे पैठणकर या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व पैठणवासियाच्या वतीनं एकच नाव म्हणजे त्या पैठण क्षेत्राचं माहेरघर आणि मूळ नाव जे आहे ते हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरू रखमाजी महाराज नवले बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या वतीनं बाबांचं नाम उल्लेख आपण करू. बाबांच्या चरणावर मी नतमस्तक होतो की हजारो विद्यार्थी बाबांनी असे घडवलेले आहेत. आज त्यांनी माझ्यासमोर बसावं हे पुण्य फळले बहुता दिवसां भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्याला धन्यवाद देतो. बसा कॅमेऱ्यावाले बसा, सरका बाजूला. आता कमन बडबड करते, बसा बरं. इथं येऊ देऊ नका कोणी. इथं आपली चोपदार नाहीत का? चोपदाराला कोणी विचारते आता इथं? बसा खाली. विठ्ठल 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 विठ्ठल. पुन्हा एकदा भुमरे साहेबांना, विश्वस्त मंडळीला आणि हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज चंदगटे शास्त्रींना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी ही सेवा मला दिलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या टाळकरी गुणीजन गायक वादक महाराज मंडळीच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आपण या ठिकाणी जमला तो नाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्तानं काला या सदराखालील काला करत असताना, काला या शब्दाचा अर्थ करत असताना काला शब्द तयार कसा झाला तर कल नावाच्या धातूपासून काला शब्द तयार झाला. मूळ धातू एक कल कलहती म्हणजे कल संमेलने, कल कलहती म्हणजे भांडण करणे, भांडण करणे अर्थाचं द्योतन करणारा कल नावाचा धातू, त्याच्यापासून शब्द तयार झाला. मुळातला धातू आहे दशमगणातला. धातूचं नाव आहे चुरादिगण, गण आहे चुरादिगण आणि नाव आहे दशमगण. दशमगणातला चुरादिगणांतर्गत तयार झालेला कल संमेलने म्हणजे कल कलहती म्हणजे भांडण करणे अर्थाचं द्योतन करणारा हा धातू आहे. आता भांडण करणे कसा? हो, भांडण जरी करायचं म्हणलं तरी एकट्याला किती बी जोर आला तरी एकट्याला भांडता येते का सांगा? नाना महाराज एकट्याला येते साहेब? एकटा किती बी धाव आला, मी बघतून मी असं करतून, पुढला म्हणला असं असं की काय करता, पुढल्याच्या पुढं काहीच करता येत नाही. भांडण करायचं म्हणलं तरी दोघं लागत आहेत, काला करायचं म्हणलं तरी दोघं लागत आहेत. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. हरी आणि हरीचं नाव या दोन्हीची खिचडी, त्याचं नाव काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. देव आणि देवाचं नाव या दोन्हीची खिचडी, त्याचं नाव काला. एक अर्थ नवनाथ बाबा, काला शब्दाचे 5 अर्थ शास्त्रानं सांगितले. त्यातला पहिला अर्थ हरी आणि हरीचं नाव याची खिचडी, त्याचं नाव काला. काला शब्दाचा दुसरा अर्थ आहे काला म्हणजे पूर्णविराम. काला म्हणजे पूर्णविराम. आता काही वारकऱ्याला वेगळं सांगायची गरज नाही की षष्टी संपली म्हणून. काला झाला की कार्यक्रम संपला. ज्ञानोबराच्या भाषेत जई परोते काही आणि करण्याची नाही,
ज्याच्या पलीकड पुन्हा काही करायचंच शिल्लक राहत नाही त्याचं नाव काला. आपल्या गावठी भाषेत काला झाला की हाला. विठ्ठल काला शब्दाचे दोन अर्थ झाले. काला शब्दाचा तिसरा अर्थ आहे काला म्हणजे काला. थोडस बस तुम्ही बसा. ही उभाच राहणार का असं? बरं राहू द्या तुम्ही उभाच राहा तसेच. साहेबाला बसू द्या तुम्ही उभा राहा. बरं खरं हे इकडे लक्ष द्या. काला शब्दाचा तिसरा अर्थ होतो काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे प्रसाद. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसाद असतो प्रसन्नता. कुणाची प्रसन्नता? देवाची प्रसन्नता होणं त्याचं नाव काला. ज्ञानोबराच्या भाषेत ज्ञानोबराय म्हणतात तया श्री शंभूची प्रसन्नता लाहिजे किर उपमन्नुची अर्था काय क्षीराब्दी दूध भाता देई जेचिना. किंवा मागा दूध दे म्हणतली यासाठी आघवी क्षीराब्दीची करोनिया वाटी उपमन्या पुढे दुर्जटी ठेवेली जैशी. ज्ञानोबाराय म्हणतात वाटीभर दूध मागितलं होतं. कुणी? उपमन्यून. कुणी वाटीभर दूध मागितलं होतं? उपमन्यून. एक बारीक बाळक होतं. लहान होतं का मोठं होतं माहिती का कुणाला? नाही ना. उपमन्यू हे लहान होता का मोठा होता? हा नाही नाही. लहान बी नव्हता मोठा बी होता. धाकला होता. आणि का उपमन्यू एक बाळ धाकुटे छोटस होतं. लक्षात आलं का नाही? आणि त्यानं देवाकडे आईकडे गेला. आई मला दूध पाहिजे. दूध पाहिजे. पाटपीट कालवायचे द्यायचं हे पिदू. एका दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं राजवाड्यावर गेलं. आणि राजवाड्यावर गेल्यावर खरं दूध पिलं. खरं दूध पिल्याच्या नंतर विचारलं अरे का रे? म्हणले ही दूध आहे. आणि म्हणला मग माझी आई देते ती काय? ती काही माहित नाही म्हणले पण ही दूध आहे बाबा. आज आहे का म्हणला. घरी गेला ना आईला म्हणला आई मला दूध दे. आईनं पीठ कालविलं दिलं. हे नाही म्हणला आता मी खरं दूध बघितलंय असलं दूध मी पित नाही असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला आईनं स्पष्ट सांगितलं बाळा खरं दूध तुला देणे एवढी माझी परिस्थिती नाही. माझी परिस्थिती नाजूक आहे. मग काय करावं आई? तुला खरं दूध कोण देईन? म्हणले देव देईन. हातामध्ये वाटी घेतली देवाच्या दारात गेलं. भजन करीत बसलं मंदिरात जाऊन. भगवान लवकर प्रसन्न झाले. लेकराच्या मनात पाप नसते. देव लवकर प्रसन्न होतो. लवकर प्रसन्न झाल्याच्या नंतर विचारलं काय पाहिजे तुला? त्यानं सांगितलं काय नाही मला दूध पाहिजे. काला चुरून खायचंय म्हणला. काला चुरून दूध पाहिजे. किती दूध पाहिजे? म्हणले वाटीभर दूध पाहिजे. देवानं विचार केला. कसं असतं माणसानं कशालाच भ्यायचं नाही चंगटे महाराज साहेब. पण माणसानं इज्जतीला भ्यायचं. कशाला भ्यायचं ना महाराज? हा कशाला भ्यायचं माणसानं? ओ भरत महाराज कशाला? इज्जतीला. कशालाच माणसं म्हणतात मी कुणालाच भेट नाही. कुणालाच भ्यायचं नाही पण इज्जतीला भ्यायचं. इज्जतीला भेहण्यासाठी मोठे लोक कोटीनं देतात आणि महाराज लाखानं. विठ्ठल कशासाठी? कशासाठी? इज्जतीमुळे म्हण माणसं कशालाच भेट नाहीत पण इज्जतीला भ्यायचं. इथं देव इज्जतीला भ्याला. कोण इज्जतीला भ्याला? देव. देवानं विचार केला नामदेव महाराज काय मी हे पोरानं मागितलंय वाटीभर दूध. किती मागितलंय? वाटीभर. आणि जर वाटीभरच द्यावा तर हे महाराज लोक माझ्या नावानं कलियुगात बुमलू बुमलू सांगणार कशाचा देव आहे आणि काय. अरे वाटीभर मागितलं आणि वाटीभरच दिलं. अशी इज्जतीला देव बिहाला. आता हे एवढं संस्थान आहे. आता मंत्री कीर्तनाला आहेत माझ्या. अध्यक्ष आहेत मंत्री. मी बाहेर जरी 35-40 घेत असलो तर हे म्हणणार 50 देऊन टाका. असं इज्जतीला भेटत ना माणसं. अरे आता मंत्र्यानं 25-30 देणं बरं पडतंय का सांगा ना? माणसं इज्जतीला भेटणार ना. कशाला भेटत? अ साहेब कशालाच भ्यायचं नाही पण इज्जतीला भ्यायचं. मी बी इज्जतीला भ्यालोय नवले बाबा पुढं असल्यामुळं. लक्षात आलं का नाही? माणसं कशालाच भेट नाहीत पण इज्जतीला भेटते. देव इज्जतीला भ्याला आणि देवानं सांगितलं वाटीभरच दिलं तर माझ्या नावानं बोबाटा होईल म्हणून देवानं दुधाचा सागरच. आडपती बाळ बसविला दोरू शिराता सागर पपणा. शिराता सागर पपणा. बैसविला ध्रुव आणि क्षीराचा सागर उपम. अहो आढळपत ध्रुवाला दिलं. एवढ्या लवकर प्रसन्न. बर कुणाला?
त्या उपमन्यूला वाटीभर दुधाच्या मोबदल्या दुधाचा काय देऊन टाकला? सागर तुम्ही मोकळ्या म्हणणं बोल जा, म्हणजे मला कळल उगा आधीच तर मी तुम्ही बोल जा मोकळ्या म्हणणं बोल जा, नुसते गाथा पाठ असल्याने मान हलवी जाऊ नका, बोल जा मोकळ्या म्हणणं. हा उगा मोकळं अशी खुणी होते मला. एक जण पुढं बसला मायन मला असं करायचं बाबा असं करायचं. मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे काय की. मी सगळं त्याच्याकडे बघून कीर्तन केलं आणि कीर्तन झाल्यावर म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले भैर येते काय हाणून घ्यायचं असले पाहिजे पुढं काय. त्याच्यामुळे तुम्ही हसं जा मोकळे मनानं, माहीत असलं तरी हसं जा, इज्जतीला भेद जा माया जरा, हे हसं जा जरा मोकळे मनानं. लक्षात आलं का? इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे की नाथ महाराज एक ठिकाणी म्हणतात किंवा देव उपमन्यूला तर लवकर प्रसन्न झालाच, बर सागर दिला एवढंच नाही, त्या ध्रुवाला आढळपद दिलं. आता एक जणाला तर एवढ्या लवकर प्रसन्न झाला, ह्यांना तरी लहानपणी. एक जणाला माईच्या पोटातच देव प्रसन्न झाला. कुठं प्रसन्न झाला? माईच्या पोटातच देव प्रसन्न झाला. ऐकोनी नारदाची गोठी, तेने मज गर्भीच मारिली मिठी. तो जन्मला कयाधूचे पोटी, भक्त जगजेटी प्रल्हाद. प्रल्हादाला माईच्या पोटातच प्रसन्न. किंवा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. म्हणून सरळ सरळ आहे, प्रसाद म्हणजे प्रसन्नता, तिसरा अर्थ. आणि प्रसन्नता शब्दाचा अर्थ करत असताना आपण सगळे सांगणार आहेत की प्रसादस्तु प्रसन्नता, देवाची प्रसन्नता, त्याचं नाव काला. अर्थ झाले 3. लक्षात यायला लागलंय का नाही? पहिला अर्थ कल नावाच्या धातूपासून, दुसरा अर्थ पूर्णविराम, तिसरा अर्थ प्रसाद आणि काला शब्दाचा चौथा अर्थ करत असताना आपण सगळेजण नेहमी अर्थ करतो, आपल्याला सगळ्याला तो अर्थ माहितीच आहे, बरोबर आहे का नाही? काला नाम लीला असा अर्थ केला जातो. काला शब्दाचा अर्थ काय? लीला. भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीलाचं वर्णन करणं, त्याचं नाव काला. बोलणं कळायला लागलंय का? आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला कुठल्या? चरित्र ते उच्चारावे, हरी हरी गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. बाकीचे तुम्ही बी प्रमाण म्हणी जा, शॉर्ट कडे अडचण नाही. मला जमतेत मोकळ्या म्हणणं म्हण जा, नसलं बी बसत तरी म्हणी जा, मी ओढून घेतो, काही काळजी करीत नाही, म्हणी जा. फक्त ओढून घ्यायला हाताला एवढा अंदाज ठेवून म्हणा, बाकी काय नाही. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्मेनं गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. किंवा आपण नेहमी म्हणतो आज कशाचा प्रसाद? काल्याचा प्रसाद. काल्याचा प्रसाद नाही, काला एव प्रसाद. काला स्वतंत्र प्रसाद आहे. मग प्रसाद काल्याचा नाही, षष्ठी नाही, सप्तमी. काल्याचा प्रसाद नाही तर कालाच प्रसाद. मग प्रसाद कुणाचा? देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाचा प्रसाद, टाळे टाळे टाळे. हे देवाच्या प्रसादे करारे भोजन. भाल कोण कोण अधिकारी ते, भाल कोण कोण अधिकारी ते. देवाच्या प्रसादे करारे भोजन, फाल कोण कोण अधिकारी ते. जरा बोर व्हायला कसं आहे? हा एकदा चिया सांगू म्हणजे फ्रेश होते, बाकी काही नाही. लक्षात आलं? देवाचा प्रसाद काल्याचा नाही, प्रसाद कुणाचा? देवाचा. प्रसाद कुणाचा? देवाचा. आणि त्याच्यासाठी अधिकारी लागतो. प्रसाद देवाचा आणि प्रसाद म्हणजे प्रसन्नता. देवाची प्रसन्नता होणं त्याच्यासाठी अधिकारी लागतो. आता मार्ग 2 आहेत, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. मूळ तसे 4 मार्ग: ज्ञान मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग. पण या युगामध्ये कर्म मार्ग आणि योग मार्ग बंद झाल्यामुळं 2 मार्ग राहिले, ते म्हणजे भक्ती किंवा ज्ञान. मग ही जी गवळण आहे ही ज्ञान मार्गातली गवळण आहे, भक्ती मार्गी नाही. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा.
भक्ती मार्गात कशाचीच अडचण नाही, अडचण येते ती ज्ञान मार्गात. मग ज्ञान मार्गात देवाच्या प्रसादे करारे भोजन. पण पुढचा तुकडा महत्वाचा आहे, फाल कोण कोण अधिकारी ते, याच्यासाठी अधिकारी लागतो म्हणून शब्द वापरले. कोणी व्हारे अधिकारी, कोणी व्हारे अधिकारी, कोणी व्हारे अधिकारी, कोणी व्हारे अधिकारी. त्यासी हरी देईल, 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 त्यासी हरी देईल. कोणी व्हारे अधिकारी आणि त्याशी हरी देईल. जो कोणी अधिकारी असेल त्याला मिळणार काला. ऐकायला लागलात का लक्ष देऊन? मग आता याचा अधिकारी कोण, कुणाला काला, काला नेमका मिळणार कुणाला, त्याच्यासाठी शब्द वापरले. जो तिघाच्या वरी गेला त्याला मिळणार काला. हो तो ते शेवी वरी होतो तिघा. शिंकेला बविले दुरी, हा 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 शिंकेला बविले विले दुरे, शिंकेला विले दुरे, शिंकेला होतो तिघाच्या बरी, होतो तिघाचे बरी. तुम्ही भारे दोघीकडे, हरी बोल. वा भरत महाराज. तुम्ही भारे दोहीकडे, तुम्ही भारे दोहीकडे. काला कुणाला, काला त्याला. कुणाला आता बघा, शिंके लाविले दुरी. बरेच महाराज लोक लांब विले म्हणतात, ही लांब विले नाही, शिंके लाविले दुरी. बरोबर आहे का नाही? शिंके लाविले दुरी जुनी एक गवळण होती, असे म्हणायचे, त्याला काही असं काही नव्हतं. शिंके माझे तिसऱ्या मजली हात कसा पुरतो, आणि हरिगबाई घरामध्ये शिरतो. मांजर मांजर म्हणून हुस हुस करिता मलाची गुरगुरतो, आणि हरिगबाई घरामध्ये शिरतो. अशी गवळण होती. त्याला काही आधार नव्हता, काय नव्हता, पण होती. शिंके माझे तिसऱ्या मजली. आता इथं ते शब्द आहेत, होतो तिघांचे मी वरी. याचा अर्थ एकच आहे, तिघाच्या जो वरी गेला त्याला मिळणार काल. आता आपण सगळे जाणकार आहेत, माझ्यापेक्षा विद्वान आहेत, आपल्याला सांगायची गरज नाही. फक्त एकच आहे की शिंके लाविले दुरीन होतो तिघांचे मी वरी. तिघाच्या वरी कितवा? चौथा. सरळ सरळ तिघाच्या वरी चौथा. आणि चौथ्याला जो प्राप्त झाला त्याला मिळणार काला. आता आपले आपले लक्ष द्या, त्यांचं त्यांचं चालत राहील. चौथ्यामध्ये जो गेला त्याला मिळणार काला. आता एका एका मुद्द्याचं आपण चिंतन करू. एकच्या आकड्याचं नाव काय? एकच्या आकड्याचं सरळ सरळ नाव आहे, एकच्या आकड्याचं नाव ब्रह्म. एकच्या आकड्याचं नाव काय? एको देव सर्वभूतेश. आपल्याला पाठ आहे. म्हणजे एकच्या आकड्याचं नाव ब्रह्म, एकच्या आकड्याचं नाव देव. किंवा ज्ञानोबा म्हणतात ना, सर्वा घटी राम देहादेही एक, किंवा आपुला तो एक. याचा अर्थ एकच आहे की एकच्या आकड्याचं नाव देव. एकच्या आकड्याचं नाव काय? देव म्हणजे ब्रह्म. बर. दोनच्या आकड्याचं नाव काय? दोनच्या आकड्याचं नाव म्हणजे सांगितलं तरी अंगावर काटा येईल, माहिती का काय? हा, दोनच्या आकड्याचं असं आहे महाराज. ती दोनचा आकडाच एवढा विचित्र आहे की साहेब कसं आहे, त्या दोनच्या आकड्याचं रान जे आहे भोवतालचं, ची बॅकग्राऊंड म्हणते त्याला, ती घसरगुंडीचे. कसले? घसरगुंडीचे. माणूस बघायला म्हणून जरी तिथं गेला तरी गप कोणी घसरून मध्ये पडते, आणि पडल्यावरच कळतंय पडलं का काय. कशाचं बोलायला? हा, कशाबद्दल बोलायला? दोनसाठी. मग त्या आकड्याचं नाव काय? नाव सांगतो, ज्ञानोबराची ओवी सांगतो. हे वेगळं कशाला होय. ज्ञानोबराय म्हणतात काय? तुझे जव जव घडे, तुझे म्हणजे दोन,
तव तव संसार भय जोडे, हे आपुले नि तोंडे देव बोलती वेदे. याचा अर्थ दोन चाकड्याचं नाव संसार. दोन चाकड्याचं नाव काय? संसार. आणि संसार म्हणजे काय? संमित प्रकारे न संसरती इति नाम संसार. याचा अर्थ एकच आहे, कायम स्वरूपी जो सरकत राहतो त्याचं नाव संसार. किंवा तुकोबराच्याच भाषेत राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ, राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ, बसूच देत नाही त्याचं नाव संसार. म्हणून तर शहाणे संसाराच्या नादी लागले नाहीत, अजिबात नाही. सरळ सरळ नाथ महाराज म्हणतात, प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, लय नाही याच्यात 4-2 असतील. थोडे ते काय वेडे म्हणावे, वेडे होते का ते? त्यांना पक्का माहिती संसार कुणाचे बिल काढीत नाही. काढितो का संसार बिल? कुणाचेच नाही. किती बी लांबक्या मिशा ठेवा, बाया बिहतच नाहीत महाराज. काय म्हणायचं सांगा, वेतात का बाया सांगा? अजिबात बिहत नाहीत महाराज. म्हणून अलीकडे पुण्या मुंबईच्या लोकांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकलं. बायकोच बहिणा म्हणलं मिशा काय चहात बुडवायच्यात का, काय कामाचे सांगा? बंद करून टाकलं लोकांनी. काय करते सांग, बिहतच नाहीत. आता मला बायकोने एक बायको ना, मला बी तसं कसं होय, बरोबर आहे का नाही? कुणाचे तर एवढे महाराज लोक आहेत, भीती का बायको? आता ह्यांची किती चाल म्हणायची. मी असली चाल म्हणली, बायको म्हणती तू ही चाल लग्नाच्या आधीपासून माहिती मला, ह्या चालीमुळं तर तू ह्या पदरात पडली असं म्हणते का नाही सांगा? चालीमुळं घोळ झाला ना, नाही तर तू ह्या घरी काय होता असं म्हणते का नाही सांगा? वाजवणारची बायको म्हणती मला थापा मारू नका, सरळ सरळ. मास्तरची म्हणती मला शिकवू नका, म्हणती का नाही? वकिलाची बायको म्हणती थांबा तुमचा निकालच लावते, म्हणती ना सरळ सरळ. आम्ही सोडिती का? आता मी एवढे कीर्तन करून घरी गेलो पैसे घेऊन, तुम्हाला वाटतं का आरती करीत असेल? ह्यांना विचारा नाही नामदेव महाराजाला, नाही विचारा की काय उगं किती बी कीर्तन करून घरी जाऊन हरणा वाजला की आमची बायको म्हणती आलं बाया कीर्तन, हे असला धंदा आहे का? सगळ्याच सारखं आहे. तुमचं आमच्यापेक्षा बेकार आहे, पण सांगत नाहीत. आम्ही 10-5 मुळे सांगत होतो, एवढंच आहे, बाकी काही नाही. अल्लाही तर आहे ना महाराज, अवघड आहे. त्याच्यामुळे मी बायको घराच्या बाहेरच काढीत नाही ना महाराज, अजिबात नाही. मी एकदाच काढली होती बायको बाबा. एकदा मी बायकोला बाहेर नेलतं, लोणावळ्याला नेलतं साहेब, लोणावळ्याला धबधबा दाखविला शास्त्री तिला, धबधबा. आणि म्हणलं बघ कसं पाणी पडायलंय, धबधबा. काय म्हणली? इथं धुणं आणला असतं तर खळखळ निघाला. तेव्हा का बाया तेव्हापासून घाल नको माय म्हणलं, इज्जत जाऊ दे नको माई, तू इथंच बस म्हणलं. बाई तू नको म्हणलं, तू इज्जतच घाल नको माई म्हणलं. कशाला आधी लागायचं? शर्ट इकत घेतलं मी साहेब, शर्ट 2000ला, जे होईन ते होईन म्हणलं. आणि घरी गेलो, बायको म्हणली काय आणलंय? म्हणलं शर्ट. केवढ्याला आणलंय? म्हणलं 300. बायकोला खरं कधी सांगायचं नाही, अजिबात सांगायचं नाही साहेब, अजिबात बायकोला खरं सांगायचं नाही. वहिनीला खरं सांगायचं नाही, अर्धच सांगायचं तिला. तिचं नावच अर्धांगिनी, फुलांगिनी नाही, ही ध्यानात ठेवा. हां, अजिबात नाही. आता एवढा विकास खरं म्हणजे विनोद म्हणून नाही, पण आळंदी पंढरपूरच्या नंतर महाराज एवढा मोठा विकास म्हणजे आज फक्त भुमरे साहेबामुळे हा विकास झालेला आहे. लक्षात ठेवा की कौतुक आहे म्हणून नाही, स्तुती म्हणून नाही. साहेबांकडे जेव्हापासून सत्ता आली, नाथ महाराजांनाच खऱ्या अर्थानं की असा अध्यक्ष असा मंत्री या परिसराला पाहिजे होता असं म्हणायला काही हरकत नाही. एवढं मोठं काम आहे. मी आधीच सांगितलं, आम्हाला पक्षाशी घेणं देणं नाही, आम्हाला तो माणूस वारकरी आहे याचा फार मोठा अभिमान आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून कुठवर आलतं? बायकोला अर्ध सांगायचं. तिथवर आलतं ना, बायकोला अर्धच सांगायचं, तिला खरं कधी सांगायचं नाही. शास्त्रानंच बायकोचं नाव टाकलंय अर्धांगिनी. काय नाव टाकलंय? अर्धांगिनी. मला बायको म्हणली केवढ्याला आणलंय शर्ट? म्हणलं 300. नेलं तर केवढ्याला? मी माई शपथ हनवून घेईन बरं का एखाद्याच पुढे, तुम्ही बोलायचं मोकळ्या म्हणणं. हां, 2000 सांगितलं, 300ला असं हातात घेतलं. म्हणली सुतलंही चांगलं. म्हणलं हो. 300ला येतंय का? म्हणलं हो.
पर्स मधले 300 काढले आणि मला दिले. ह्या 300चा दुसरा आणा, हे माझ्या भावाला देते. आहे का नाही? कुटाणाच आहे का नाही? 1700ला खुटा उपटाला मोहा, 1700ला. काय सांगा तुम्हाला आता, काय करावं सांगा. लयच खोडीच आहे महाराज. संसार ज्ञानोबा म्हणतात ना, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. मृत्यू लोक आणि संसार या दोन गोष्टी एकत्रित येत नाहीत. किंवा म्हणून भूते भांबावलीन संसाराची आडवा माझी पडिली. किंवा भगवान बोलून गेले, उलट्या खोपडीचं झाड आहे. ऊर्ध्व मूल महशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यस्य परनानी यस्तम वेद सवेदवित. उलट्या खोपडीचे ह्याच्या मुळ्यावर येत आणि शेंडे खाली. आपल्या झाडाच्या मुळ्या कुठे येतात? खाली, आणि शेंडे वर. पण संसाराच्या मुळ्यावर येत आणि शेंडे खाली येतं. 4-2 वर्ष लग्नाला झाले की कुणाला बी वाटतंय झाड मुळासहित हाणावा, वाटत नाही? आणि आता तर तुम्ही एक चांगलं करून ठेवलंय, तुम्ही ही म्हाताऱ्याची तिकट बंद करून टाकले. नुसती डांगरी येत आळंदीला आणि पंढरपूरला, कोणी यायला गेलंय. हा, हे बरं केलंय आपलं, चांगलं केलंय. बरोबर आहे का नाही? सरकारनं एक काम चांगलं केलंय आपलं, चट बंद करून. माझं तर असं आहे, मी प्रसंग बघून कीर्तन करतो. माझं कीर्तन जर भाजपच्या लोकांनी ठेवलं तर मी फक्त कमळावर बोलत असतो. मी अभंगच घेतो, वचन आहे का कमळापती. मला काय करायचं आपल्याला? हा, आपलं तुम्हाला सगळ्या महाराजाला सांगतो, असंच करायचं आपल्याला. काय करायचंय होय, काय करायचं आपल्याला? हा, माझं कीर्तन राष्ट्रवादीवाल्याने ठुलं तर मी अभंग येणार, घडी घडी काळ वाट याची पाहे. काय करायचं आपल्याला? नुसतं घड्याळीवर बोलायचं. हां, आपलं कीर्तन जर काँग्रेसवाल्याने ठुलं तर उभारीला हात, फक्त हातावर बोलायचं, काय गरज नाही. आणि अपक्षानं ठुलं तर पांगुळं झालो देवा, नाही हाताना पाय. काय आता काय चटी इज्जत गेल्यावर टाळी असती का? चट गेली मग ही इज्जत ना, आता टाळी का? आता का जाऊ द्या, आता जाऊ द्या. आणि भुमरे साहेब, तापातली ताप जर गरम मध्ये माझं कीर्तन जर ठाकरे साहेबांनी ठुलं, उद्धव ठाकरे साहेबांनी, तर नाना महाराज मी अभंग येणार, माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. आपल्याला झालं, साहेब हसले, झालं कीर्तनच झालं की आपलं काय. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ठुलं तर अभंग येणार, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. बाण कुणाचा का असाना, पण मी घेऊन फिरे. मला काय करायचं? जाऊ दे, आपल्याला काही घेणं द्या नाही. आपला एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. आपल्याला काय करायचंय? बरोबर आहे का नाही महाराज? सगळ्याला धन्यवाद. मुद्दा अशी जरा मावा पडलं की बाबा फावरावं लागते तर जरा. हां हां, नाही तर मग म्हणजे कसं होतं, किडे पडत येत ना, किडे मरत येत जरा. पण काही ठिकाणीच किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लय उशात आलं का नाही? पण वा, समाधान आहे. माझ्याकडे लक्ष द्या. मोजक्या वेळेत थांबायचं आपल्याला, म्हणजे अर्ध्या तासात जिकडं तिकडं. मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. 2 चाकड्याचं नाव संसार आहे. एकदा बायकोला घेतलं बीडच्या त्या शिवाजी चौक नाही का, शिवाजी महाराजाचा महाराज, त्या शिवाजी महाराजाच्या चौकात मी उभा. मागं बायको बसविली मोटरसायकलीवर. लक्षात ठेवा, मोटरसायकलीवर बायकोच होती बरं का. हां, मोटरसायकलीवर बसविली ती. हां, तुम्हाला जरा नाद आहे कुचायचा म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. मोटरसायकलीवर बायको बसविलेली मागं, आणि मी चालवायलो. पलीकडून पोलीस हवालदार शिट्ट्या मारायला. नीट ऐका उगं. आणि ट्रॅफिक झाली जाम, आणि तेवढ्यात गाढव आलं. बाया बोलत एक नीट नाहीत बघा. गाढव बघितलं की बायको म्हणती, पाहुण्याला राम राम म्हणा. कुणाला बघून? गाढवाकडे बघून म्हणती, पाहुण्याला राम राम म्हणा. मला आधीच राग आलेला. मी म्हणलं, मी सासऱ्याला बोलत नसतो. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीचे आराम करा, तुम्ही आपलं जीवन जा, काही नाही. नाही ते एक दुरी आणून द्या, मी वरी फाशी घेतो इथं. काय करा नाही कळलं काय कायला काय. आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपली. मला म्हणलं, बाबा चप्पल घेऊन द्या. अरे मी आणला, हान कीर्तनातली चांगल्या माणसाची. त्यानं खरंच हाणली. बरं, त्यानं हाणली मग हरपली. एक ताप आहे कसा. माझी मी 2 तास सापडलीच नाही. जाताना त्याच्या पायाकडे बघितलं, म्हैस निघाली बोंबला. आता अरे मी म्हणलं, मग ही चप्पल त्या मला तुम्हीच म्हणला चांगल्या माणसाची हान. जगात तुम्हीच चांगलेत, मला कोणी चांगलं नाही. बोलणं कळालं का? आता इकडे लक्ष द्या. अवघड आहे, लय अवघड आहे हो. तर आहे त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला 3दा हाणलं बायकून. माझी शपथला वाढणं 3दा हाणलं. नवनाथ महाराज हो, तुम्ही आता पैसे घेत नाहीत म्हणून नाही, तुमचं काही नाही, पण खरं म्हणजे मला 3दा हाणलं. दारात खुर्ची टाकून बसलो बाबा मी, खुर्ची टाकून, आणि कुत्रं आलं. कुत्र्यावर घालून बायकोनं मला शा दिल्या. कुत्र्याचं बघितलं, म्हणली हाड हाड. कुत्रं गेलं, माहेकच बघितलं. हाड की 1.5 वर्ष झालं इथंच मरायलास, कुठं जायनास. गटा गटा गिळलं महाराज. वरून मॅच तिला म्हणलं, कुत्रं बांड आहे ग, काय करावं सांगा. कशा गुदगुल्या होत्या खाली बसलेली बघा ना. तुम्हाला वाटलं माझं लयच बिघडलं. आमचं एवढं बिघडलेलं नाही. मी मह्यावर घेऊन तुमचं सांगितलं, हे ध्यानात ठेवा, बाकी काही नाही.
असं कसं होईन सांगा बरं. इकडं लक्ष इकडं लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. संसार म्हणजे दोन चाकडा. मी ओवी सांगितली तुम्हाला, दुजे जवळ जवळ घडे तर किंवा तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. म्हणजे दोन चाकड्याचं नाव संसार, एक चाकड्याचं नाव ब्रह्म, दोन चाकड्याचं नाव संसार, तीन चाकड्याचं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती म्हणतात. सत्व रज आणि तम या तिन्ही गुणाची प्रकृती, त्याचं नाव तीन चाकडा म्हणजे तीन. आणि आता तिघाच्या वरी चौथ्यात जो गेला त्याला मिळणार काला. चौथ्याचं नाव आहे चौथियाचे ठाई आणि करणेची नाही. म्हणजे त्याला शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर गुणातीत असं म्हणतात. म्हणजे तीन गुणाच्या जो अतीत आहे, पलीकडे गेला आहे, त्याला मिळणार काला. म्हणून होतो तिघांचे मी वरी. मग गोपाळ म्हणले आम्ही काय करायचं? तुम्ही भारे दोहीकडे, तुम्ही भारे दोहीकडे, तुम्ही भारे दोहीकडे, तुम्ही भारे दोहीकडे. हरी हरी. तुम्ही भारे दोहीकडे, दोहीकडे. तिघांचे मी वरी. भगवान सांगतात मी तिघाच्या वरी जातो, तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही व्हारे दोहीकडे. आता खरं तर इथं चोहीकडे म्हणायला पाहिजे होतं, कारण मार्ग चार आहेत. मी सुरुवातीला सांगितले भक्ती, ज्ञान, योग आणि कर्म. मग दोन मार्ग बंद झाल्यामुळे इथं शब्द आहे तुम्ही व्हारे दोहीकडे. दोहीकडे म्हणजे कुठं? एक जण खाली आणि एक जण वरी असं नाही. नाही तिकडे एक जण असलं नाही. दोहीकडे याचा अर्थ एक तर भक्तीकडे नाही तर ज्ञानाकडे. या जगात दोन लोकांनाच किंमत आहे. एक तर जे पूर्ण भक्ती मार्गानं चालतात त्यांना किंमत आहे, नाही तर पूर्ण ज्ञान मार्गानं चालणाऱ्याला किंमत आहे. कारण योगाची वाटा जे निघाले गा सुभटा. इथं योग मार्ग बंद आहे, कर्म मार्ग बंद आहे. इथं जर व्हायचंच असेल तुम्हाला तर तुम्हाला एक तर भक्ती मार्गानं जावं लागेल, नाही तर ज्ञान मार्गानं जावं लागेल. बोलणं कळायला लागलं का? हा, भक्ती मार्गात अडचण कुठलीच नाही महाराज. भक्ती पंथ एवढा सोपा आहे, त्याच्यात मुखी नामन हाती मोक्ष. आईशी साक्ष बहुतांची. मुखात नाम घेतलं की लगे हातात नगदी मोक्ष आहे. इथे काही बाजारी बघू पुढच्या रविवारी बघू सोमवारीन असलं नाही. मुखी नाम हाती मोक्ष, तात्काळ मोक्ष. तू का म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोली येणे. पण साक्षीदार, आज साक्षीदार लय साक्षीदार आहेत. पण असं म्हणतात ना, हो 100 बखावर एक लिखावाली बात आहे. काय 100 बाऱ्या बोंबलून सांगण्यापेक्षा लिहून द्या, विषय संपला. मग साक्षीदार लई तो, पण कोर्टात लई साक्षीदार जमतात का? नाही. नाव सांगा. पहिला साक्षीदार सांगितला भगवान शंकर. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष. पहिला ऐकायला का लक्ष देऊ? पहिला साक्षीदार भगवान शंकर. हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. त्याला मोक्ष.
पण ते पुढच्या पार्टीने सांगितलं असला साक्षीदार आम्हाला जमत नाही. भोळा साक्षीदार आहे. कसला साक्षीदार आहे? भोळा. भोळा नाही चालत का? मग सुपाऱ्या घेणारा चालतोय का? म्हणले चालतोय. तसला बी हाय म्हणले. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तीन लोक उद्धरती, नामे तिन्ही लोक बोली पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. म्हणजे हा झाला भक्ती मार्ग. कोणता मार्ग नामदेव काका? हा भक्ती मार्ग आहे. आपण ही गवळण ज्ञान मार्गातली. बर, ज्ञान मार्ग काय सांगायलाय? ज्ञान मार्ग सांगायला लागलाय आम्हाला भक्ती मार्ग माहित नाही, आमचं एकच आहे. पण ज्या वेळेला भक्ती मार्गाचं बघितलं की भक्ती मार्गात कुणाचा बी उद्धार आहे, बरोबर आहे का नाही? कुणाचा बी उद्धार जर भक्ती मार्गात होत असेल तर मग पुराणानं वेदानं बी तेच जाहीर केलं. काय? आम्हाला बी दुसरं माहित नाही. वेदानंत बोलिला अर्थही तुकाची दाविला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. याचा अर्थ एकच आहे. मार्ग दोन आहेत, भक्ती आणि ज्ञान. मग तुम्ही वारे दोही कडे, भक्तीकडे नाही तर ज्ञानाकडे. तोंड उघडा मुख पसरोनी गडे, तोंड उघडल्याबरोबर धाराच्या धारा सुरू झाल्या. वाहती त्या दारा, 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 धारा रे वाहती त्या दारा, वाहती त्या दारा, वाहती त्या दारा. हे घ्या रे दोहीच्या कोपरा, घ्या रे दोहीच्या कोपरा, तुम्ही हारे दोही कडे, तुम्ही हारे दोही कडे. शाबास, वा वा. वाहती त्या धारा आणि घ्या रे दोहीच्या कोप. बघा खाली जाऊ द्या. उग वजन बेले तर बेले तेवढंच भेटतं नाही तर आपल्याला. पण उग असं घरी बी वजन टाकतोय मी. असं घरी गेलो, असे महाराज लोक चहा प्यायला आले की बायकोला ए चहा कर, ते म्हणले नसते करी. हां चला हॉटेलमध्ये. काय एवढं लागतं काय तुला? मी भेट नाही, मी बायकोला अजिबात भेट नाही. हॉटेलमध्ये जाऊन चहा पित असतो. त्याला काय? तुम्हाला सांगतो इथं सगळे महाराज आहेत. वजनात घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं ए चल जेवायला वाट. फक्त वजनात बोलत जा, मिळमिळ्याने बोलत जाऊ नका. जेवायला वाढतेस का अगं असलं म्हणजे जाऊ नका. हा येडेत बिघडलेत. काय काय महाराज लोक बायकोला पिलू म्हणतात का? बिघडला का काय तुम्हाला? काही आमचा ड्रायव्हर बायकोला गबरू म्हणतो, गबरू. त्याच्या नादानं मी दोनदा म्हणलो लय उचकलती माय. काय सांगा लय उचकलती. काही बी म्हण जाऊ नका. वजनात घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं चाल जेवायला वाट. वाढणारच. इथं सगळ्याला सांगतो, सगळ्याला जेवायला वाट, वाढणारच. आणि एवढे ह्याच्यात बी एखादी म्हणली नसते वाढीत, मग तुम्हाला फुल परवानगी. महाग सारायच्यात तू हे तम मागं पुढं सरकायचं असं. निबर बुटाड घ्यायचं का नाही? जीवन तीवन पुन्हा बिहायचं नाही. सासू काय म्हणणं सासरा असं बुटाड घ्यायचं, पायात घालायचं आणि 10 बियाऊन जीवन यायचं. आलं का नाही लक्षात तुमच्या? सांगा. हा हाणायची ताकद तुमची नाही म्हणून म्हणलो, बाकी काही नाही. लक्षात आलं का बोलणं? इकडे लक्ष द्या, मुद्द्याक लक्ष द्या. जाऊ द्या तिकडे. मी कधीच कोणाला काही त्रास देत नाही महाराज. मी तर उलट म्हणतो असतो बस वाटलं बसा, नाही तर झोपा तुम्ही आपलं. काय नाही. कीर्तन झाल्यावर जवळ येते 10-5 रुपये देतात. काय करायचं आपल्याला सांगा बरोबर? उगाच बाया तर म्हणते मॉय मी याला पैसे मागायला लागलाय. नसू द्या पैसे, मी सोनं बी घेतोय, काही अडचण नाही. एवढं काही टेन्शन नाही. नसलं तर 2-2 मणी द्या, काही अडचण नाही. एकदा मी म्हणलं मणी द्या, एका बाईनं सोमनाथ महाराज काळे मणी दिले मला. काय सांगा? तरी बी मी नेहलेच बायकोच्या पुतीत ओवले, सोडीत काहीच नाही मी. सांगा. एक जण म्हणलं आपल्या इथं कडबाया, मी टपाव बांधून न्याला इनवाच्या म्हशीला टाकला. काय करायचं ठेवून तरी सांगा. लक्षात आलं का? घेऊन जायचं, सोडायचं नाही काही. इकडं एकदा आमच्या साहेबाला सांगतो, बायको आमच्या 2 महिने आली माझ्या संग, 2 महिने शास्त्रीजी. आणि साड्या गोळा झाल्या 2-3 हजार. कुठे गेलं की साडीत ना. मी दिवसात निघायचो. जेवढे ओळखीचे घर आहेत त्यांच्या इथं जायचो. आता इथं आलं समजा गारोळे महाराजाच्या घरी गेलं, नामदेव महाराज, सोमनाथ शरद महाराजाच्या घरी गेलं, विष्णुकांत महाराजाच्या घरी गेलं. समजा मी पैठणमध्ये आलो, तुम्ही विष्णू महाराजाच्या घरी गेलो. तुम्ही एखादी साडी घेणार नाही का माझ्या बायकोला? तुम्ही फक्त हो म्हणा, घेऊ नका, पण इज्जत जाऊ देऊ नका. म्हणा हो फक्त. हां अशा मी 2-3 हजार साड्या गोळा केल्या. आणि घरी गेल्यावर तिला आत्ता 8 दिवस झालं साड्याचं दुकान टाकून दिलं. बंग चालायला मस्त चालायला लागले. जरा माल संपत आला की मैनाक्षी फिरवायची. जमलं का नाही सांगा बरं महाराज? फक्त माणूस चॅप्टर पाहिजे, एवढंच आहे बाकी.
इकडे लक्ष द्या, मुद्दा एवढाच आहे, वाहती त्या धारा ह्या रे दोहीच्या कोपरा. आता माझ्याकडे लक्ष द्या, काला दोन सांगितले, एक तर भक्ती नाही तर ज्ञान, मार्ग सांगितले दोन. मग अगोदर काला कुणाला, अगोदर भक्ताला काला का अगोदर ज्ञानाला काला? तुकोबऱ्या म्हणतात नाही, भक्ताला अगोदर ज्ञानाला अगोदर असा भेदभाव नाही, भक्तालाही तेवढाच काला आणि ज्ञानालाही तेवढाच काला शेवटच्या चरणी. तुका म्हणे हाती ठोका, तुका म्हणे हाती टोका टोका तुका म्हणे हाती ठोका, तुका म्हणे हाती ठोका, टोका टोका हाती ठोका, हाती ठोका, हाती ठोका, टोका टोका तुका म्हणे हाती ठोका, टोका हाती ठोका, हाती ठोका, अधिक ऊने निधी एका, अधिक ऊने निधी एका, तुम्ही वारे दोघांकडे, तुम्ही वारे दोघांकडे, दोहीकडे शाबास शाबास शाबास. तुका म्हणे हाती टोका, ठोका नाही, टला काना एक मात्रा टोका. टोकणे शब्दाचा मराठी अर्थ होतो पाहणे, टोकणे म्हणजे पाहणे. तुकोबऱ्या म्हणतात देवाच्या हाताकडे पहा, तुका म्हणे हाती टोका. कुणाला काला? आधी कोण देव बघत नाही, अधिक उने नेदी एका, भक्ताला तेवढा ज्ञानालाही तेवढाच, असा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आपल्या पुढे मांडला. संप्रदायाच्या नियमाने एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी वाजून प्रभूचं नामचिंतन, सगळे हात वर करा, सगळे एकदा बघा. आता किती आनंद, सगळेजण घ्या, सगळे सगळे वा. बघा कसं दिसायला लागले आता. आता कुठे गेले कॅमेरेवाले? हा आले आले आता. हा इथं वास सगळे घ्या, सगळे बसले पाहिजे वरून वरून. शाबास, शाबास. वाजवायला आता म्हणजे महाराष्ट्रातलं गाजलेलं रत्न आहे भरत ज्योतिराम पठाडेत वाजवायला. लक्षात आलं का नाही? गळाटवाडी तालुका माजलगाव, इकडे लक्ष द्या. मी बापाचं नाव घेत असतो त्यांच्या, कारण बापामुळे तर ही वाजविणार आहे, बरोबर आहे का नाही सांगा? म्हणून तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनात. अहो सरळ सरळ आहे की जगाचा मालक डाव्या गुडघ्यानं रांगायचा, जगातले सगळे लेकरं उजव्या गुडघ्यानं रांगत आहेत, पण एकुलत एक लेकरू डाव्या गुडघ्यानं रांगत. देव डाव्या गुडघ्यानं रांगायचे. रांगता रांगता हळूहळू मोठे व्हायला लागले आणि घराने यशोदेच्या कानावर यायला लागले. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, अगो गोकुळात राहावं का जावं बाई, अवघ्या मिळवणी गवळणी आल्यानंदाची अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नाशिया मुचा सुना, नाशिया मुचा आवर बाई तुझ्या कृष्णाला, आवरी आवरी आपुला कान्हा, नाशियल्या अमुच्या सुना. तुझा लय लाडका असेल ना बाई, लाडका जरी बांधी गळा, नको सोडू तू मोकळा, नको सोडू तू मोकळा, नको सोडू तू मोकळा, लाडका जरी बांधी गळा. हरी बोल, टाळी वाजवा टाळी. लाडका जरी बांधी गळा, असल तुझा लाडका, पण नको सोडू तू मोकळा, मोकळा सोडू नको. आसन तुझ्या घरचा शहाणा, आम्हाला काय करायचंय असं म्हणतात ना माणसं. ए अरे इथं मिटवायचं ना ग, इथं ना ग, बैठक घेऊन गावात मिटू, गावात 4 शहाणे जमा करू म्हणलं की मग ती म्हणते कोण शहाणे येत रे गावात, असं म्हणतात का नाही माणसं. तुला असल बाई चांगला, आम्हाला काय करायचंय, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुझ्या कृष्णाला काही समजून सांग बाई. अगं काय करावं, परवा आला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरान फोडीला सैरा त्यावरी. अगं यशोदे दुसरी आली धावून, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधोनी, गाठ बाई कुणाशी सुटेना. यशोदे तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग बाई. आता ऐक, यशोदा मातेनं एकच सांगितलं, होय ग गावात मला एकटीलाच लेकरू,
आणि बाकीच्या वांज येता हा माल्यात लेकरानं चोरी केली कशाहून ग काही तुमच्याकडे पुरावा आहे का म्हणल्या नाही मग पुरावा नाही तर आमच्या लेकराविषयी बोलायचं नाही हा आणि मी काय दुसऱ्या गावात राहते का होय हा दुसऱ्या गावात राहते मी बी इथलीच आहे माझ्या लेकरा वाळ घ्यायला तुम्ही लय शहाणे आहेत आ अगं तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी 12 घरच्या 12 ग हा टाळी हे तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भाऊरा एक हात वर घ्या सगळे 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 हात वर घ्या सगळे हा आणि माझ्या माग म्हणा सगळ्या हा तुम्ही लपून याचा भाऊरा आळ घेता सारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी आवाज आवाज तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा तुम्ही ठाईच्या ओडाळा ग गोकुळच्या नारी तुम्ही ठाईच्या ओडाळा ग गोकुळच्या नारी शबास तुई ठाई तुम्ही लपून याची बोटी लागत हरीचे पाटी तुमची एवढीच रीत खोटी ग गोकुळच्या नारी तुमची एवढीच रीत खोटी ग गोकुळच्या नारी शबास तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 ग पैठणच्या ए बाबा पैठणच्या नाही 12 घरच्या 12 जणी काय झालंय माझं झालं ऍक्सिडेंट तेव्हापासून मला लईच कमी दिसायला लागलंय ऐकायला बी कमी यायलंय चिलर तर दिसणार नुसत्या नोटा दिसायला लागल्या आता काय करावं आणि काय नाही 12 घरच्या 12 जणी माझ्या लेकरावर आळ घेतात काही पुरावा आहे का ग तुमच्याकडे हे बघा ओय नीट ऐका सगळे कुणाच्या विषयी काही बी बोलताना ही असा आहे ती तसा ही असलाच आहे तसलाच आहे हे बोलत असताना त्याच्या विषयावर आपल्याकडं पुरावा आहे का नाही हे महत्वाचं विनाकारण कुणाबद्दल काही बोलता येत नाही अजिबात कुणाचा बोबाटा करता येत नाही त्याच्या बाबतीत तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे तर जमतं बोलणं करायला लागले म्हणून तुम्ही 12 घरच्या 12 जणी माझ्या लेकरावाळ घेतात अगं जाऊ द्या माझ्या इथं 9 लाख गाईत 9 लाख आणि माझं पोरगा दुसऱ्याच्या दारात वाटीभर ताकासाठी कशाला जाईल ग अगं लेकराच्या वयाकडे तरी बघा 5 वर्षाचं माझं बाळ गे 5 वर्षाचं माझं बाळ 5 वर्षाचं माझं बाळ गे 5 वर्षाचं माझं बाळ गडी ग माझ्या खेळ मना बसलेले माझा खेळ गडी ग माझा खेळ लटकत घेता आळ गे गोकुळच्या नारी 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 सावळा ग चिमणा माझा सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळ राजा गवळणीत खेळ राजा तुम्ही मोठ्या ढाल गदागे गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल गदागे गोकुळच्या नारी अरे टाळे बाळ सगुण गुणाचं दान बाळ दिसतंय गोजीवान काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी कोणी तरी गोकुळच्या नारी अगं बाळ सगुण गुणाचं तान
बाळ दिसतंय गोजिरवान, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. अगं वयाकडे बघा, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझे खेळ, तुम्ही लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. अगं तुम्ही एक काम करा, तुम्ही काय करा, माझ्या कृष्णाच्या नादीस लागू नका, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. जसला असन तसलं, फक्त तुम्ही माझ्या लेकराच्या नादी लागू नका. बोलणं कळायला लागले का? आमचं जसं असेल, माझी मला गोड आहे, माझी मला चांगलं आहे, तुम्हाला का करायचंय? कोण्या बी 10 आपलं ते कोण्या बी घरात गोष्ट तुम्हाला का करायचंय? हा, माझं मला चांगलं आहे. त्यावेळेला त्या गवळणीने सांगितलं, यशोदेनं सांगितलं, होय ग असू द्या. अगं पण एवढं बोलाय काय झालं? काहीच नाही, माझ्या लेकराला मला मुद्द्यासहित पकडायचं आणि घरी आणून हजर करायचं, मग समजीन माझं खोडकर आहे म्हणून. लक्षात आलं का नाही कोण? हां बरं बरं ठीक आहे. निघाल्या माघारी, ऐकायलात ना लक्ष देऊन. गवळणी सगळ्या माघारी निघाल्या. वाटात त्यांना एक उभ्या कानाची गवळण भेटली, अशी उभ्या कानाची कारवान होती. काही काही बाया कारवान असतात उभ्या कानाच्या. हां 70% बाजार बायाच करायला आता, गड्या एक बाजाराचं बी ठुलं नाही आता. आणि हे नुसतं चलत चलत म्हणतंय, येता येता भजे घेऊन ये म्हणतंय का नाही सांगा. म्हणजे बाजार जवळजवळ बायाच करतात. आणि बाजार बायाने आता बाया नवऱ्याचा बाजार करायला, तर ही बाजार तर चिल्लर आहे की बायाली, काय त्याला एवढं लगे? हां लक्षात यायला लागलंय का बोलणं? माझ्याकडे लक्ष द्या. की ती एक वाटात गवळण भेटली. म्हणली कुठे गेलतात ग? म्हणली नंदराजाच्या घरावर. का ग? म्हणली नंदाचं पोरग कृष्ण खोड्या करायला लागलाय. ती म्हणली आलंय का माझ्या बी कानावर? मला एकदा दाखवा का म्हणली. मी अजून ती कसल्या क्वालिटीचं आहे ती बघितलं नाही. लय कंपनी चित्र आहे म्हणली, नको नादी लागू त्याच्यात, तसल्या कंपनीचं लिकरूच नाही. काय करतय काय करतय? नवरा कळत नाही, सासू कळत नाही, सासरा कळत नाही, गप कुणी गळ्यात उडी हाणून मुका घेतं, एवढं बेकार आहे. हा तिसरी आली धावत, त्याला याने ग बाई काय केली, मात मुखाशी मुख चुंबन घेतन गळ्यामध्ये हात घाली. म्हणजे असलंय? म्हणली हो लईच वक्तय ग, सांगाय सरकत नाही. मला दाखवा बरं म्हणली. अगं म्हणल्या नको नादी लागू. काही शिकलेल्या होत्या ना, काही शिकलेल्या शहरात राहणाऱ्या, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी राहणाऱ्या होत्या. आम्ही एकदा इथून रस्त्यानं चाललो होतो आणि एकानं मला विचारलं, काय हो महाराज हा रस्ता सरळ औरंगाबादला जातो का? मी म्हणलं अजिबात जात नाही, जात नाही. पुढे गेला आणि एक जणाला विचारलं, रस्ता औरंगाबादला जातो का? तो म्हणला हो. पळत आला माझ्याकडं, अहो तुम्ही तर म्हणले औरंगाबादला जात नाही. मी म्हणलं हा रस्ता औरंगाबादला जात नाही, हा रस्ता छत्रपती संभाजीनगरला जातो, हे लक्षात. आपला तो स्वाभिमान आहे. आणि आपल्या सगळ्यांनी एकच म्हणलं पाहिजे की हे छत्रपती संभाजीनगर आहे. इथं सुद्धा छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं आहे. आपल्या हिंदुत्वाचा तो स्वाभिमान आहे. माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. आपल्या मुद्द्याला आपल्याला जायचंय की त्यावेळेला तिनं सांगितलं मला दाखवा. अगं बाकीच्या शिकलेल्या म्हणल्या दाखवा माय शिकलेली या, काहीतरी काढीन मार्ग, शिकलेलं ती शिकलेलंच असतंय, आपलं काय अजून यायचं. दाखवा माय तिला, दाखवा माय म्हणून ही एवढ्या रंगात आलेल्या ह्या. आणि तेवढ्यात कृष्ण म्हणला, हिला लईच जरा वाटायला लागलंय. पलीकडूनच रांगत रांगत देव दिसला. बाकीच्या म्हणल्या माय आला गे, उडी हाणन पळणं. तुम्ही नाही, कृष्ण. कृष्णाबद्दल म्हणलो, बसा इकडे लक्ष द्या. आला गे म्हणणं, उडी हाणन पळणं. महाराज गवळणी निघाल्या. आता ही एकटीच राहिली. ऐकायला लागलात ना, जिनं नाव ठुले ती एकटीच राहिली. तिनं बघितलं आणि बघितलं आणि बघतच राहिली. पाहिली या वेद लावी पैसे जीवी झडोनी. बघितल्या बरोबर वेद लावून जाणारा कृष्ण परमात्मा वेडीच झाली महाराज, वेडी. आणि बघतच राहिली. आणि काय म्हणली माहिती का? गावच येड आहे आपलं, कृष्ण कशाला खोड्या करीन ग. किती गोंडस आहे. आता थोडं लक्ष द्या, किती गोंडस आहे, किती सुंदर आहे, काय देखणं दिसतंय, कसं गोड दिसतंय. आता तो आपण सगळ्यांनी हेडलाईनच्या बातम्या असतात नवनाथ बाबा, हेडलाईनच्या. त्या हेडलाईनच्या बातम्या तोंडातून उच्चारल्या जातात, बरोबर आहे का नाही? त्या ह्याच्यावर अँकरिंग केली जाते ना. आपले सुरेश महाराज कुठे गेले आहेत का? हे का आमचे सुरेश महाराज जाधव आहेत, पत्रकार आहेत. हे नाना महाराज आणि सुरेश महाराज हे
बंकट स्वामी महाराज संस्थांकडून गुरुवारी लक्ष्मण महाराजांकडून आलेली माणसं आहेत काल्यासाठी, हे लक्षात ठेवा. स्वामीच्या संस्थांवरून, कारण वारकरी संप्रदायामध्ये बंकट स्वामी महाराजांशिवाय संप्रदायाचा इतिहास लिहिला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. फार मोठं नाव स्वामी महाराजांचं. पण ती प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. सुरेश महाराज पत्रकार आहेत. त्या हेडलाईनच्या बातम्या असतात उच्चारल्या जाणाऱ्या, आणि काही काही पट्टीतल्या बातम्या असतात खाल्ल्या, बरोबर आहे ना, पट्टीतल्या. आता माझ्याकडे लक्ष द्या. ह्या बाईच्या हेडलाईनच्या बातम्या चालल्या होत्या. काय काय दिसतंय, काय गोंडस आहे, किती गोड आहे, सगळ्याला कळणार नाही, मोजक्या लोकांना कळलं. काय दिसतंय, काय गोंडस आहे, हेडलाईन होती. पण हळूच मधल्यामध्ये पट्टी यायची. काय जरा लहान आहे, विठ्ठल विठ्ठल पट्टी वाचली का? होय, पट्टी वाचली का? लय देख नाही ग. काय दिसतंय, काय कुरळे केसन, काय ते त्याचा गंधन, काय काजळण, काय त्याचं ते दिसणं, मोराचा पिसन. हेडलाईन ही कोणती लाईन होती? हेडलाईन. पण पट्टी यायची ना मनातल्या मनात. काय कामाचा आहे, जरा लहान आहे. पूर्ण कळायला लागलंय का? जरा कसा आहे, लहान आहे. गवळण मनातली मनात म्हणत होती जरा मोठा पाहिजे होता, तुझ्या संग लग्नच केलं असतं. पण तिनं एकच केलं. काय? प्रेमच व्यक्त करायचंय ना, प्रेम व्यक्त करायचंय ना. वयाची काय गरज नाही आपल्याला. वयाची काही गरज आहे का? प्रेमच व्यक्त करायचंय तर उचलायचं, कडेवर घ्यायचं आणि त्याचा एक मुका घ्यायचा. काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? आता ही लेकर साहेबाचे नातू वगैरे दिसायला लागलेत. आता हे उचलायचं आणि ह्याचा एक मुका घ्यायचा. कुणी काही म्हणणार आहे का मला? काय म्हणणार? नातूच आहेत ना साहेबाचे, हे नातू आहेत. आता मंत्री तर साहेब, स्वतः महाराष्ट्राचे मंत्री तर साहेब, मग लेकरू त्यांचा नातू उचलून घेतल्यावर सहज 50,000 माझ्या पाया उठवणार ना आमच्या लेकराचा मुका घेतला म्हणून, नाही का? सांगा ना. सरळ सरळ आहे ना महाराज. आता आणि उठायचं ना आमच्या गरजे महाराजाचा मुका घ्यायचा. ती दाढी टोचन ना, आहे का नाही? सांगा. मला विचारणार आहेत ना तिकडे गेल्यावर आमच्या म्हाताऱ्याचा मुका तुम्ही कसं काय घेतला म्हणून. पण लेकराचा मुका घेतला कोणी काही विचारतं का? कोणी नाही महाराज. याचा अर्थ एकच आहे, उचलायचा मुका घ्यायचा असं ठरविलं. पण हा खट्याळच ना महाराज. उचललं आणि असं तोंडाला तोंड लावून घालायचा, एक मुका घ्यायचा. तेवढ्यात ह्याला पट्टी आठवली. हे म्हणला जैसा केला तैसा होय, असं लिहून ठेवलंय तुकाराम महाराजांनी, की जसा आहे तसा देव होतो. होय भक्ती केला. मग कुणाची इच्छा पूर्ण ठेवायची नाही. बाई म्हणायला लागली ना, काय मोठा पाहिजे होता, तोंडाला गालाला तोंड लावून मुका घ्यायच्या टायमाला 30 वर्षाचा झाला. गप कोणी दाढी टुसली, माया म्हणली, टाकलं पळाली. महाराज याच्या आखोड्या किती सांगू, महीपत्र सिंधू वाटे. बाई तुझा लाडका कान्हा, तुझी तुलाच गोड वाटे. तुला गोड आहे बाई, आम्हाला नको. त्यावेळेला यशोदा मातेनं बघितलं आणि एके दिवशी, माझ्याकडे लक्ष द्या, एके दिवशी थोडा आता 8 तास हाणतो, लक्ष द्या. एके दिवशी अशी यशोदा माता बसलेली, खिन्न मनानं यशोदा माता बसली होती. खिन्न मनानं एकदम नाराज होऊन बसली. आणि एक तिच्या शेजारी म्हातारी राहत होती, जुनी म्हातारी होती. जुनी म्हणली, होय ग काय? अगं म्हणली लईच नाराज दिसायली यशोदे. काय झालं? आत्या आत्या. ते म्हणले आत्या आत्या, मध्ये बसून बोलू असं म्हणली ती. आत्या आत्या बोलू. मध्ये बसली म्हणली, काय ग काय सांगा आत्या? 2-4 दिवस झालं डोळ्याला डोळात लागा ना. काय झालं? कुणी बिया लागलंय की आमच्या कृष्णाच्या नावानंच बोंबलायला लागलंय. तुझा कृष्ण असा आहे, तुझा कान्हा तसा आहे, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. आता खोड्याच करायचं राहे ना बघा. काय करावा आणि काय नाही काही कळतच नाही. त्या म्हातारीनं कृष्णाला त्या यशोदेला जवळ घेतलं आणि सांगितलं, यशोदे आपल्या लोकाली नाद आहे. काय? दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायचा. काय नाद आहे आपल्याली? दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायचा. आपल्या लोकांनी नाद आहे, ह्या संस्थेत जा, त्या संस्थेत जा, इकडं शिक, तिकडं शिक. तुम्हाला सगळ्याला सांगतो, आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराज आहेत. आणि सद्गुरू जोग महाराजाच्या रूपानं सध्या की प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर आहेत. लक्षात आलं का नाही? आळंदीमध्ये. आणि या परिसरामध्ये जोग महाराजाच्या रूपानं साक्षात नवले बाबा आहेत, हे लक्षात ठेवा महाराज. म्हणून दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायची गरज नाही.
जोग महाराजांच्याच नावानं वारकरी शिक्षण संस्था. माझ्या दृष्टीनं तरी मी महाराजांना शांती ब्रह्म मारुती बाबाचंच रूप मानतो. एवढं मोठं वैभव आहे महाराज, म्हणजे एवढंच चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत, पण माणसं गेल्याच्या नंतर किंमत कळत असते. लक्षात ठेवा, हजारो कीर्तनकार नवले बाबांनी वारकरी संप्रदायाला दिलेले हे लक्षात ठेवा. हजारो कीर्तनकार आमच्या फळीतले कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे हे याच संस्थेत तयार झालेले, हे लक्षात ठेवा. हे इथलं हे मूळ आहे. याचा अर्थ एकच आहे की यशोदे, दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायची गरज नाही. काय आता आपल्या गावातला गणपती नवसाला पावतोय म्हणले, असं म्हणले हो. खरं का? हा, नवसाला पावतोय. मग गणपतीला नवस कर. काय करावं लागतं? काही नाही, 108 लाडून 108 मोदक. अगं म्हणली 1008 लाडून 1008 मोदक. गणपती तर नाचायच लागला. एवढा नवस त्याला कोणी केलाच नव्हता ना, बरोबर आहे का नाही? गणपती तर नाचायच लागला. मला वाटतं एवढ्या दिवसात, खरं म्हणजे या 5-10 वर्षाच्या काळामध्ये, की एवढं मोठं हे विकास साहेबांच्या माध्यमातून झालेला बघून नाथ महाराज आनंदित असतील. एवढं मोठं हे काम सगळे महाराज, की एवढं मोठं. आणि साहेब, तुमचं हे भाग्य की तुमच्या काळामध्ये तुम्हाला हे सगळं करण्याची संधी मिळते. म्हणजे सोपी गोष्ट नाही. संतांची सेवा करायला मिळणं याच्यासाठी पूर्व पुण्य ठेवा ओढवला. फार मोठी पुण्य लागते संत सेवा घडायला, आणि ही संताची सेवा आहे. माझ्याकडे लक्ष द्या. तिनं सांगितलं, भाई लांब जायची गरज नाही. गणपतीला नवस केलेला कळाला की एक मास देवे गोडी नाही केली, एक मास देवे गोडी नाही केली, प्रचिती आली यशोदे, कृष्णानं सांगितलं काय, आपल्या बाहुकीतल्या माणसानं फॉर्म भरलेला आहे, आपल्याला काढून घ्यावं लागन. इज्जत जाता कामा नये. हा, गणपतीची इज्जत जाता कामा नये. फॉर्म काढून घेतला आणि यशोदेला वाटलं गणपतीचा गुन्हा आला. कुणाचा गुन्हा आला? गणपतीचा. कुणाचा काका? गणपतीचा गुन्हा आला. आणि मग यशोदा मातेनं 1000 लाडून 1000 मोदक चतुर्थी गाठली. सकाळी 6ला कृष्णाला उठविलं. ए उठ 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 उठ, चल. डोळे चुळीत उठला. कुठं गा? गणपतीचा नवस फेडायचा. जे राग आला महाराज कृष्णाला, म्हणला एक तर तुला सुट्टी दिली महिनाभर, तुला महिनाभर सहन गटा गटा गिळले म्हणला. तुला हरळाच्या पेंड्यान, तुला मोदकन, तुला लाडून, आणि माझ्या झोप मोडतो होय रे म्हणला. आता तुला दाखवतो कसं असते ती, चल म्हणला. आता झोप मोडायपर्यंत आलास. तिथं गेले, हळूच ताटातलं आरती काढली बाजूला ठेवून दिली. तिथं गेल्या गेल्या यशोदेनं सांगितलं, अरे रे रे कृष्णा, आरती आणायचं विसरले, मी घरी आरती घेऊन येते. विसरलं नाही म्हणला, इसरून ठुली मॅच म्हणला. तू इथं लाडू मोदकावर लक्ष ठेव, तू जा म्हणला फक्त. अरे मांजर येईन, एवढा बोका असल्यावर मांजरीची हिंमत नाही म्हणला, तू जा फक्त. आणि गेली यशोदा, आणि इकडे हे ना गणपतीला दमदाटी सुरू केली. ए मोठ्या पोटाच्या, महिना झाला तुझा थाट बघायला लागलोय, तू खातो लाडू का मी खाऊ? चट खाऊन टाकले लाडू मोदक. गणपती म्हणला खायच्या वस्तू खाय नका, पण आपल्याक फिरू नाही, बाकी काय नाही. गणपती धरला आणि सांगितलं, आईला नाव सांगशील का? उच्चाला गणपतीन टाकला तोंडात. गणपतीच खाल्ला. धूप घेऊन आली सदनाते, नामदेवराचा अभंग आहे. रीता हराते ते देखीला. हरा म्हणजे टोपलं, रीता बघितलं. कृष्णा, अरे लाडू मोदक असं म्हणलं की गहामंतीन. मुळातच नाटकी किंवा हे कोण? कृष्ण नाटकी. गहामंती आला. आई आई काय झालं रे? आई, एक मोठ्या पोटाचा बाबा आलता. मा यशोदा म्हणली, गणपतीच होता रे, गणपतीच होता. आई उंदराव बसून आलता. बास 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 बास, देवच होता रे, मोठा देव होता, मोठा देव होता. म्हणलं की हे मनातली मनात म्हणला, ग सगळ्या देवाचा बाप मी ग, तुला कळा नाही. आई चट लाडू मोदक खाल्ले. खाऊ दे खाऊ दे बाबा, ज्याच्यासाठी केलते त्यानं खाल्ले रे, खाऊ दे खाऊ दे खाऊ दे खाऊ दे. पण यशोदा म्हणले, अरे देव कुठं आहे रे? आई देव बी खाल्ला. यशोदा म्हणली, असे देव खाल्लेली बातमी नाही बाबा. असं मनुष्य तर असं हसला, हसला की ओळखीलं पाणी मुरायला लागले. हसे आले बोलायाचे हरी, हसे आले बोलायाचे हरी. Bye.
से देव देव काय झाला आणि हसे आले बोला याचे हरी. देव हसले. देव हसल्याबरोबर लक्षात आलं की इथंच पाणी मुरायला. आ कर बरं की सोंड दिसली बाहेर. अरा म्हणले हे ना देव खाल्ला. आणि मग यशोदेनं विचार केला घरच्या घरी जर एवढी कुपाटी लावायला लागला तर बाहेर काय करीत असेल. उद्या जाईल आणि समे घेऊन गोधना. उद्या रानात जायचं, इथं थांबायचं नाही. देव म्हणला आई तू म्हणशील तस. सकाळी सकाळी देव माडीवर उभा राहिले आणि सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. बस. गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सगळेजण गोपाळ रानात या. सगळे गोपाळ सकाळी सकाळी यशोदेच्या दारावर हाक मारली. यशोदे मैया, ओ यशोदा मैया. काय रे पेंद्या, कन्हैया उठला का नाही? अजून झोपलेला आहे. उठव कन्हैयाला. आल्यात म्हणाव गाई. सगळे आल्या म्हणाव. कान्हा ढवळी आली, कान्हा पवळी आली. सगळ्या गायी आल्या म्हणाव. सांग त्याला. आणि आता ऐका, आता यशोदा माता त्या ठिकाणी जाते. भगवान हे विश्वाचे मालक आहेत. भगवान त्या ठिकाणी झोपलेले आहेत. यशोदा माता कन्हैयाच्या पायाजवळ उभी राहते. थोडा आवाज. कन्हैयाच्या पायाजवळ उभी राहते आणि पायाजवळ कन्हैयाच्या उभा राहून डोळ्यातून नकळत पाणी आलं यशोदेच्या. आणि यशोदा देवाकडे बघून म्हणते, देवा तू आज रानात जाणार आहेस. मलाही पक्क माहिती की जाणार आहेस तू, पुन्हा माघारी कधी येणारच नाहीस. कान्हा माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला माफ कर कान्हा. मी तुझ्या पाया पडते. अरे मी तुला उखळाला बांधले, मी तुला नाही नाही ते बोलले. कान्हा मी तुझी सख्खी आई नाही रे कन्हैया. मी सख्खीही नाही, मी सावत्रही नाही. मी फक्त तुझा सांभाळ केलेला आहे रे बाबा. माझा आणि तुझा काहीही संबंध नाही. पण कन्हैया एवढं सहन केलंस ना तू, एवढं सहन केलंस ना कन्हैया. खऱ्या अर्थानं मी तुझ्या पाया पडते रे बाबा. माझ्याकडून जर काही चुकलं असेल ना तर मला माफ कर कन्हैया. खरं म्हणजे माईचं अंतकरण असताना कन्हैयाची माय जरी नव्हती तरी माईची माया ही दिलेली होती. माय नव्हती कन्हैयाची. माईचं अंतकरण असतं गड्या. माय ती माय असते. मी इथं बसलेल्या सगळ्यांना विचार, 5 मिनिटात मी थांबणार आहे. आई मी तुम्हाला सगळ्याला विचारतो, 80 वर्षाची माय तुमच्या घरामध्ये जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटायला जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देते? नाही ना. माय आहे तुम्हाला. माय आहे तर पिशवी कधी रिकामी येणार नाही. आई मी बरोबर बोलतो हे सगळं. ज्या दिवशी माहेरातून माय मेली त्या दिवशी तुमच्या पिशवीमध्ये बदल होत असतो, हे लक्षात ठेवा. आई काय मावशी असते, माय काय आते असते, माय काय चुलती असते? नाही नाही, मायच असते. माय ही मायच असते. साहेब मंत्री जरी असले तरी माईची आठवण आल्याच्या नंतर डोळ्यामध्ये अचूकपणे पाणी येतं. कारण ती माईचं प्रेम असतं ना. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी. कन्हैयाचे डोळे भरून आले. माय माय असते. खरं म्हणजे आई गेल्याच्या नंतर आईची किंमत कळत असते. बाप गेल्याच्या नंतर बापाची किंमत कळत असते. मायबाप मेल्याच्या नंतर हे सगळं कळत असते. कन्हैयाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि कन्हैयानं सांगितलं, उठून उभे राहिले
यशोदेला मिठी मारली आणि सांगितलं, मा असं बोलू नको मा, मी शेवटी तुझाच आहे. आणि मग कन्हैयाचे डोळे भरून आले. कन्हैयाला स्नान घातलं, कपडे घातले. रोजचे कपडे वेगळे, आजचे कपडे वेगळे. रोज सोन्यासारखे कपडे, आज खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी दिली. आणि जगाचा मला गायी सांभाळण्याकरता रानामध्ये निघाला. रानामध्ये जातात. रानामध्ये गेल्यानंतर खेळ खेळले. खेळ खेळल्याच्यानंतर सूर्य माध्यान्हावर आला. आणि सूर्य माध्यान्हावर आल्याच्यानंतर जगन्य त्या परमात्म्याने आवाज दिला, चला वळू गाई, पैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन, पाय पिटी झाला शीन. सगळे एका जागेवर बसवले. सगळ्याच्या सुदरे एकत्रित केल्या. माझी आहे तैशी पाहे. सांगितलं नाही जमणार. सांगितलं नाही जमणार, की जशी आहे तशी जमणार नाही. म्हणे का? जकाना कुणाची वेगळी. एक जण म्हणला, तुका म्हणे हरी, माझे कुणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे, मला वेगळं करू नका, मी तुमच्या पाया पडतो, असं सांगितलं. सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि त्याचा काला केला. आणि तो काला सगळ्या गोपाळांना वाटला. संस्थान कमिटीच्या वतीनं, विश्वस्त मंडळीच्या वतीनं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा षष्टीचा हा काला, ही सांगता आज 25-50 हजार भाविकांच्या उपस्थितीत. कुठवर लोक आहेत, बघाव तिकडं लोकच. तुम्ही नजर टाका, नुसतं कुठवर बघू नका, तेव्हा थोबार तोंड्या बघू नका ना, सांगायलो मी आहेत म्हणून. इकडं गज भरलंय, इकडं गज भरलंय, म्हणजे बघाव तिकडं समाज आहे. हे सगळं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या कृपेचा प्रसाद, हे लक्षात ठेवा. पण आपण सगळेजण सांगतेसाठी उपस्थित राहिलात. महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना उपस्थित राहणंच आहे, कारण ते या संस्थांचे, या विश्वस्त मंडळीचे, कमिटीचे अध्यक्ष आहेत. म्हणून तेही या ठिकाणी आमचे चनगटे महाराज आणि त्यांचा सगळे आळंदीतले महाराज मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझं खऱ्या अर्थानं भाग्य की ही सेवा मला मिळाली. काही चुकलं असलं तेव्हा का माझ्या पदरात टाका, मी असा गुंडाळून नेतो आणि पाचोडच्या पुढं झटकितो. मला नेहून काय करायचं तुमचं तरी, बरोबर आहे का नाही, त्याला लांब नेतो. सगळ्याला धन्यवाद. जे काही विनोद बोललो असेल, जे काही विनोदाची भाषा होती, ती सगळी माझ्या पदरची होती. जे काही ज्ञानोबाराच्या ओव्या, अभंग काही जे सांगितले, की माझ्या पदरचं नाही. ज्यांनी मला माळ घातली, शांतीब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे, नाना महाराजाला माहिती आहेत. आणि ज्यांच्या मुखातले 4 शब्द मी आपल्यापुढं मांडले, संप्रदायाचं वैभव ज्ञानेश भक्त आचार्य गुरुवारी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या मुखातले 4 शब्द आपल्यापुढं मांडले. झालेली सेवा गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. बोलिलो बोबडे, चाल होणार आहे, कुणी गडबड करू नका. बोलिलो बोबडे, माय बाप तुम्हा पुढे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे आ उपदेश, तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. चाल बापू महाराज, राम महाराज. हे बघा, खाली बसा. म्हणे